माझा त्याग करू नकोस, माझ्यापासून दूर जाऊ नकोस. प्रभू माझ्या मुक्तीदात्या, माझ्या सहाय्याला लवकर होऊन ये. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. वयाच्या 15व्या वर्षी 10वीत असताना ओल्ड गोव्यामधील बॉम्ब जीसस चर्च मध्ये रिट्रीटसाठी गेलेल्या तरुण तरुणींमधील एक तरुण आणि 3 तरुण मित्र या 4ही जणांना प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी पाचारण झालं. त्यांच्याबरोबर एक अजून तरुण होता, ज्याने चिठ्ठीवर लिहून दिलं, मी धर्मगुरू होणार. हाच तो प्रभूच्या मळ्यातील एक असा सेवक ज्याने मिशन जगलं आणि मिशन ज्याच्यामध्ये जगलं आणि हजारो लोकांसाठी काम करत असताना आपले धर्मगुरू पदाची आणि स्वीकारलेल्या ह्याच मिशनची 25 वर्ष पूर्ण केली. ज्याचं नाव फादर पॉली डिसिल्व्हा, ज्याचं स्वप्न मिशन होतं आणि ज्या मिशनचे ते एक सुवर्ण स्वप्न होते. घेऊन हाती ध्वज प्रीतीचा, प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या. भूतलावरील मानवी जीवन प्रवास साकारत असताना प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वरी योजना भिन्न स्वरूपात असतात. देवपिता प्रत्येकालाच विविध कार्यासाठी निवडून घेत असतो. ईश्वरी संकल्पना मानवी आकलन क्षमतेच्या कित्येक पटीने वेगळ्या असतात. दूरवरील या जीवन प्रवासात प्रत्येकालाच विशिष्ट कार्य करण्यासाठी तो देवपिता आशीर्वादित करत असतो. सुवार्ता प्रसाराच्या कार्यासाठी मात्र तो ठराविकच व्यक्तींना निवडून घेतो आणि आपल्या मिशन कार्याचा सेवेचा भार त्याचवर सोपवत असतो. असता उदरी आईच्या मी पाचारिले तू मला, यावर संपूर्ण अंतकरणपूर्वक विश्वास ठेवून परमेश्वर पित्याच्या निस्सीम प्रेमापोटी त्याच्या मिशन सेवा कार्यासाठी संपूर्ण जीवन वाहून घेणाऱ्या सेवाव्रतींना तो विशेष कृपादानांनी परिपूर्ण करत असतो. प्रेम, दया, शांतीची शिकवण संपूर्ण मानव जातीला सुवार्ता प्रसाराच्या अनमोल सेवा कार्याद्वारे देण्याची आंतरिक तळमळ या सेवाव्रतींच्या सेवा कार्यातून प्रकट होत असते. तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे, गुण सुमने ही वाहून चरणी धन्य धन्य मी व्हावे. या काव्यपंक्ती आपल्या जीवनात सर्वस्व मानून प्रभू मळ्यात सेवा कार्य साकारत असलेले आदरणीय रेव्हरंड फादर पॉली डिसिल्व्हा, कॅथोलिक धर्मप्रांत नाशिक, 2 मे 2025 रोजी समर्पित धर्मगुरू पदाचा रौप्य महोत्सव साजरा करत आहेत. अविरत सेवा कार्याची 25 वर्ष त्या दयाघन परमेश्वर पित्याच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचे भाग्य त्यांना लाभले गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या गावी स्वर्गवासी हेप्रेजिन व स्वर्गवासी रेमेट डिसिल्व्हा या धार्मिक देवभिरू दाम्पत्याच्या संसार वेलीवर 6 एप्रिल 1967 सालामध्ये रेव्हरंड फादर पॉली ह्यांचा जन्म झाला. 2 भाऊ व 1 बहीण यांच्या प्रेम सहवासात बालपणीचा काळ आनंदात बहरत गेला. मिलाग्रीस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून प्राथमिक व विद्यालयीन शैक्षणिक प्रवास पूर्ण झाला. त्याचप्रमाणे श्री पंचम खेमराज महाविद्यालयातून ज्युनियर कॉलेजचा अभ्यास साकारला. कौटुंबिक धार्मिक वातावरण व प्रभू मळ्यात सेवा कार्य साकारत असलेले धर्मगुरू आणि धर्मभगिनी यांचे समर्पित सेवा कार्य फादर पॉली यांना बालपणातच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. आपणही धर्मगुरू होऊन प्रभू मळ्यात सुवार्ता प्रसाराच्या सेवा कार्यात खारीचा वाटा उचलून सेवा कार्य साकारावे हा दृढ निश्चय मनाशी पक्का केला. प्रभू मळ्यात संपूर्ण जीवन व्यतीत करून दीन दुबळ्यांची सेवा करावी या उदात्त आणि प्रांजळ हेतूमुळेच 11 जून 1988 सालात त्यांनी सेंट चार्ल्स सेमिनरी नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतला. सेंट फ्रान्सिस डिसेल्स कॉलेजच्या माध्यमातून कला शाखेची पदवी आत्मसात केली.
तत्वज्ञान व ईश्वर ज्ञानाचा अभ्यासक्रम देखील याच ठिकाणी पूर्ण केला. धर्मगुरू पदासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्तता झाल्यानंतर आपल्या मूळ गावी अर्थातच सावंतवाडी या ठिकाणी 2 मे 2000 सालात पुणे धर्मप्रांताचे ज्येष्ठ तात्कालीन महागुरु स्वामी स्वर्गीय राईट रेव्हरंड डॉक्टर व्हॅलेरियन डिसोजा यांच्या शुभ हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत फादर पॉली यांना धर्मगुरू पदाची दीक्षाविधी मिळण्याचे भाग्य लाभले. आज त्या मंगल दिनास 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. नवदीक्षित धर्मगुरू म्हणून फादर पॉली यांची प्रथम नियुक्ती संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहता ह्या धर्मग्रामात सहाय्यक धर्मगुरू म्हणून करण्यात आली. 2000 ते 2003 म्हणजेच 3 वर्षे या ठिकाणी त्यांनी मनोभावे सेवा कार्य साकारले. त्यावेळी त्यांना फादर डॉमिनिक रोझारियो व फादर गिल्बर्ट डेनिस यांचे अनमोल सहकार्य लाभले. 1994 मध्ये ज्या वेळेला मी ऍक्टिंग प्रमुख धर्मगुरू या ठिकाणी करत होतो, तो कालावधी जून ते ऑक्टोबर, आणि त्यावेळेला रेव्हरंड फादर पॉली डिसिल्वा हे ब्रदर होते, रिजन्सी करत होते, कार्यानुभवाचा म्हणजे ते अनुभव घेत होते. आणि त्या कालावधीमध्ये बोर्डिंगचं व्यवस्थापन त्यांनी अगदी सुरळीतपणे पार पाडलेलं आहे. अगदी मन लावून बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं आहे. त्याचबरोबर चर्च मधलं देखील जे काम होतं ते सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. अशा प्रकारे 3-4 महिने कसे गेले त्यांच्या समवेत ते मला समजलं नाही. तर खरोखरच ते त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं होतं, ब्रदर असून सुद्धा. राहत्यामध्ये मी 1999 पासून ज्या वेळेला मला प्रथमतः प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमण्यात आलं, त्यावेळेला फादर पॉली देखील नवदीक्षित धर्मगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आणि जवळजवळ त्या ठिकाणी आम्ही 5 वर्ष एकत्रितपणे काम केलं. फादर पॉली हे 3 वर्ष माझ्यासोबत होते त्या ठिकाणी, आणि तेथे सुद्धा एक चांगले व्यवस्थापक म्हणजे चांगले प्रशासक म्हणून म्हणता येतं, म्हणजे म्हणायला हरकत नाही. त्यांनी धर्मग्रामाची धुरा एक सहाय्यक धर्मगुरू म्हणून चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. आणि बीसीसी विभागाचं उत्तम नियोजन करणं, धर्मग्रामातील वर्षभराचं नियोजन करणं, पालखी मंडळ सभा आम्ही वेळोवेळी घेत होतो, त्यावेळेला सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. म्हणजे प्रामुख्याने लहान विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना चांगल्या प्रकारे स्टेज डेअरिंग कशी येईल ते त्यांनी, आणि आत्मविश्वास निर्माण होईल त्यावर त्यांनी भरपूर मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. दर रविवारी जवळजवळ 2 ते 3 तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होतं. आणि अशा प्रकारे बरेच विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी हुद्द्यावर असतील यात मात्र शंका नाही. 2 मे 2000 पासून ते आज ताब्यात त्यांना, म्हणजे आज 2025, आज पण त्यांना 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. 2 मे 2025 या दिवशी त्यांना 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांची सिल्वर जुबली साजरी होत आहे. त्या अनुषंगानं परमेश्वराचा विपुल आशीर्वाद त्यांच्यावर, त्यांचे दोन्ही बंधू, त्यांच्या कुटुंबावर सदैव असावा, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस परमेश्वर त्यांच्या पाठीशी आहे याची अनुभूती सातत्याने यावी म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. तदनंतर 2003 ते 2005 या 2 वर्षांच्या कालावधीत सेंट पीटर मायनर सेमिनरी आडगाव नाशिक या ठिकाणी व्हाईस रेक्टर म्हणून फादरांची नेमणूक झाली. धर्मगुरू होण्यासाठी येणाऱ्या तरुणांची त्यांनी या ठिकाणी खूपच काळजी घेतली. त्यांचे पाचारण बळकट करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले. 2005 ते 2007 या कालावधीमध्ये निष्कलंक माता चर्च प्रवारानगर या धर्मग्रामात प्रमुख धर्मगुरू म्हणून धर्मप्रांताने फादरांवरती जबाबदारी सोपविली. अगदीच आत्मीयतेने व सर्वांना सोबतीला घेऊन
मिशन सेवा कार्य या ठिकाणी साकारले. 2007 ते 2010 या 3 वर्षांच्या कालावधीत धर्मप्रांताने फादरांवरती विशेष जबाबदारी सोपविली. बाळ येशू चर्च बाबळेश्वर या धर्मग्रामाच्या प्रमुख धर्मगुरू नियुक्तीसोबतच नाशिक धर्मप्रांतीय पातळीवर युवा संचालक आणि BCC प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळण्याची संधी त्यांना लाभली. आंतरिक तळमळीतून त्यांनी या जबाबदाऱ्या पूर्ण करत आपल्यातील कर्तृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली. तरुणांना मार्गदर्शन करताना ते स्वतःच धन्य मानत असे. 2010 ते 2011 ह्या 1 वर्षाच्या कालावधीत श्री स्वामी समर्थ BEd कॉलेज नाशिक या अध्यापन कॉलेजात BEd ची पदवी संपादन केली. शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पदवी आत्मसात झाल्यावर धर्मप्रांताने फादर पॉली यांची नियुक्ती ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव धर्मग्रामातील ज्ञानमाऊली इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य म्हणून केली. या ठिकाणी 2011 ते 2012 अर्थातच 1 वर्ष सेवाकाल साकारला. 2012 ते 2014 या दरम्यान संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू आणि प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे टिळकनगर शाखेचे मॅनेजर म्हणून सेवा कार्य साकारले. तदनंतर पुन्हा दुसऱ्यांदा फादरांची नियुक्ती संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहता धर्मग्रामात सेंट जॉन शाळेचे उपप्राचार्य म्हणून करण्यात आली. त्याचबरोबर धर्मग्रामाचे सहाय्यक धर्मगुरू म्हणूनही प्रेषितीय कार्य साकारले. उपप्राचार्य पदावरून मग त्यांना प्राचार्यपदी पदोन्नती दिली गेली. आपल्यावरती सोपविलेली जबाबदारी त्यांनी अगदीच प्रामाणिकपणे आत्मीयतेने सांभाळली. 2020 ते 2024 या 4 वर्षांच्या कालावधीत रोजरी चर्च सुरेगावरान कोळपेवाडी या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू, त्याचप्रमाणे आशादीप इंग्लिश मीडियम शाळेचे प्राचार्य तसेच PJSS शाळेचे मॅनेजर अशा तिहेरी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या धर्मग्रामात अगदीच प्रभावीपणे फादरांनी साकारल्या. यावरून त्यांच्या कार्याची महती व कर्तव्याची चुणूक लक्षात येते. या धर्मग्रामातील फादरांचे सेवा कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते. नाशिक धर्म प्रांतातील राहता धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू आदरणीय फादर पॉली डी सिल्वा यांनी मी याने अगोदर या कोळपेवाडी धर्मग्रामामध्ये कार्य केलेलं आहे आणि त्यांचं कार्य खरोखर फार उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर शालेय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी शैक्षणिक प्रगती त्यांच्याकडून घडून आलेली आहे. म्हणून आम्ही सर्व कोळपेवाडी धर्मग्रामातील मी प्रमुख धर्मगुरू, त्याचबरोबर माझ्याबरोबर प्रिन्सिपल फादर सचिन आणि सर्व शिक्षक वर्ग त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि ते आपल्या धर्मगुरू पदाचे 25 वर्ष साजरा करत आहेत. परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देव आणि प्रभू मळ्यात जी शक्ती काम करण्यासाठी आतापर्यंत दिली तिथून पुढे मिळावी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरू पदाचे 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज सध्या पुन्हा तिसऱ्यांदा संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहता धर्मग्रामामध्ये प्रभू मळ्यातील सेवा कार्याची संधी धर्मप्रांताने फादर पॉली यांना दिली. धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू, सेंट जॉन शाळेचे प्राचार्य आणि धर्मग्रामातील PJSS या मराठी शाळेचे मॅनेजर अशा याही ठिकाणी तिहेरी भूमिका साकारण्याचा दुर्मिळ असा योगायोग फादरांना आला. धर्मग्रामाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या दोनही शाळा प्रगतीपथाकडे घेऊन जाण्यासाठी त्यांची धडपड व आंतरिक तळमळ सुरूच असलेली दिसून येते. नवदीक्षित धर्मगुरू म्हणून ज्या राहता धर्मग्रामात त्यांच्या प्रेषितीय कार्याची सुरुवात झाली, त्याच धर्मग्रामात परमेश्वर कृपेने धर्मगुरू पदाचा रौप्य महोत्सव अर्थातच 25 वर्षे पूर्ण करण्याचे भाग्य लाभले. म्हणजेच किती महत्त्वपूर्ण योगायोग जुळून आला.
किती हा भाग्याचा दिवस फादरांसाठी उजाडला गेला. खरोखरच परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. कामातील सातत्य, नियोजनबद्ध कार्यपद्धती, कुशल संघटक, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व या सद्गुणांनी त्यांचे जीवन परिपूर्ण आहे. 1988 सालात फादर पॉली सेमिनरी मध्ये दाखल झाले. त्या घटनेस आज 37 वर्ष पूर्ण होतात. तर 2 मे 2000 सालात त्यांना धर्मगुरू पदाची दीक्षा लाभली. त्या शुभ दिनास आज 25 वर्षे पूर्ण होतात. मिशन सेवा कार्यासाठी व नाशिक धर्म प्रांतासाठी फादरांचे अनमोल योगदान आहे. ध्येयाच्या ध्यासाने झपाटून सेवा कार्य साकारत असलेले आदरणीय फादर पॉली देवपित्याचे आभार मानत असताना आवर्जून म्हणत असतील, प्रभूचे झाले बहु उपकार, हो कसा मी उतराई. भावी प्रेषितीय सेवा कार्य साकारण्यास आदरणीय फादर पॉली यांना लाख मोलाच्या प्रार्थनामय शुभेच्छा.